नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की पोलीस भरती 2026 दिवसभरांचे वेळापत्रक. असा अभ्यास करा 4 महिन्यात 90+ लेखी होणार आहे तुमची. तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. बघा, आतापर्यंत भरपूर तुम्ही काही केलं असेल, भरपूर अभ्यास केला असेल. आतापर्यंत तुम्ही काय झालं म्हणजे 1-2 मार्काने कटला असाल, ग्राउंड क्वालिफाय झाला नसाल, तुम्हाला आता 40 मार्क पडत असेल, 45-50 काय मार्क पडत असतील ते मला माहिती नाही आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये काय करायचं, कशा पद्धतीने इथून पुढे आपल्याला 4 महिने टार्गेट ठेवून अभ्यास करायचा आणि इमानदारीने सांगतो, मी सांगतो तशा पद्धतीने जर का तुम्ही 4 महिने अभ्यास केला, तर तुमची 4 महिन्यामध्ये लेखी ही गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला 90+ होणार आहे. फक्त अभ्यास करायची एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे, अभ्यासाचं एक नियोजन असलं पाहिजे. उगं गाढव मेहनत घ्यायची नाही. परवा आपल्याला सेल्फ स्टडीज करायची आहे. पण सेल्फ स्टडी करत असताना कशा पद्धतीने केली पाहिजे याची सर्व माहिती तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. 10 मे पासून आपली ही सुरुवात होणार आहे. 10 मे पासून तुम्हाला सांगतो मी कशा पद्धतीने अभ्यास करायचा. त्याच्यानंतर जाहिरात कशी म्हणजे कधी येणार आहे हेही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगून देतो, की किती हजार पदाची येणार आहे हेही सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठल्या महिन्यापर्यंत येईल ते सगळं काही सांगणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही जर का नवीन असाल तर या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचं नाव आणि जिल्हा सांगा. मी तुमचा नंबर दादा हो सेव्ह करून घेतो. तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हीडी ऑल एक्झाम किंवा दशरथ सर या नावाने सेव्ह करून घ्या, जेणेकरून माझ्या टेटसच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट भेटत जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तिथे महत्त्वाची माहिती टाकत असतो. आता मित्रांनो बघा, आपल्याला की आपल्या मेन मुद्द्यावरती येऊ, की परवा अभ्यासाचं नियोजन आपण कसं केलं पाहिजे. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर परवा आपल्याला 4 विषय आहे. मराठी व्याकरण आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे आणि सामान्य ज्ञान आहे. सामान्य ज्ञानमध्ये तुम्ही चालू घडामोडी इन्क्लूड करून घ्या. हे 4च विषय आपल्या पोलीस भरतीला आहे आणि याचं योग्य असं आपण नियोजन केलं पाहिजे. आपण सेल्फ स्टडी कसा केला पाहिजे जेणेकरून 4 महिन्यामध्ये आपला स्कोर हा 90+ जाणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला नियोजन देतोय. एक नियोजन सांगणार आहे, की कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायला पाहिजे सेल्फ स्टडीचा. ह्याचं नियोजन मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. एक गोष्ट लक्षात घ्या, गट क्रमांक 5चा पेपर तुम्हाला माहिती असेल, की विठ्ठल बडे सरांच्या पुस्तकामधून एक 50 प्रश्नपत्रिका संच यांचं एक पुस्तक होतं. त्याच्यामधून 10वी प्रश्नपत्रिकामधील त्याचे 85 प्रश्न जशाच्या तसे रिपीट झाल्यामुळे इथून पुढच्या भरतीमध्ये प्रश्न हे परत परत रिपीट होईल का नाही PYQ याची जरा शाश्वती कमी आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्या विषयाला धरून बेसिकपासून आता अभ्यास करणं इथे काळाची गरज आहे. आणि आता बेसिकपासून कसा अभ्यास करायचा, आपल्याला सेल्फ स्टडीज करायचा आहे, तो कशा पद्धतीने केला पाहिजे. गाढव मेहनत आपल्याला घ्यायची नाही, स्मार्ट स्टडी आपल्याला करायची आहे, जेणेकरून 4 महिन्यामध्ये तुमची लेखी ही 90+ झाली पाहिजे. मी सांगतो त्या पद्धतीने जर का तुम्ही अभ्यास केला तर गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला, की 4 महिन्यामध्ये तुमची लेखी ही 90+ होईल. मी स्वतः बोलत नाहीये. मी ज्या पोरांना नियोजन दिलं होतं माझं सेल्फ स्टडी टास्कचं, त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता. भरपूर विद्यार्थी आपले भरती झालेले आहे. तर चला, आपण आता कोणताही वेळ न वाया घालवता सरळ सरळ आपण कशा पद्धतीने अभ्यास करायचा, तो प्लॅन काय आहे तो आपण आता बघूया. बघा मित्रांनो, आता तुम्ही बघत असाल इथे, की पोलीस भरती टास्क बॅच क्रमांक 12. आतापर्यंत तुम्ही क्लासेस बघितले असेल, क्लासेसच्या बॅच बघितल्या असेल. हा टास्क काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. तर हा टास्क म्हणजे एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. मी रोजच्या रोज तुम्हाला टार्गेट देणार, ते रोजच्या रोज तुम्हाला पूर्ण करत चालायचं आहे. एकंदरीत मी तुम्हाला सांगतो, मी दिलेलं टार्गेट जर का तुम्ही रोजच्या रोज पूर्ण करत गेला तर 4 महिन्यामध्ये तुमची लेखी ही गॅरंटी देऊन सांगतो 90+ होईल. जर नाही झाली तर आपलं चॅनल अनसबस्क्राईब करून टाकायचं. फक्त मात्र मी सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. फापट पसारा वाचून उपयोग नाहीये. काही काही पोरं रोजचा तुम्हाला सांगतो 12-12 13-13 14-14 16-16 तास अभ्यास करतात पोलीस भरतीसाठी, पण त्यांचा स्कोर वाढत नाही. त्याचं कारण काय आहे, की ते फापट पसारा वाचतात आणि एक अभ्यासाचं नियोजन त्यांच्याकडे राहत नाहीये. अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे, कुठल्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे, PYQला किती वेळ दिला पाहिजे, याची सर्व माहिती मी तुम्हाला या टास्कमध्ये देणार आहे. टास्क हा सेल्फ स्टडीचा भाग आहे. तुम्ही जर का रोजच्या रोज टार्गेट पूर्ण करत गेला तर नक्की तुमची लेखी 4 महिन्यामध्ये 90+ होईल. आणि मी स्वतः बोलत नाहीये, ऑलरेडी 11 बॅच मी कंप्लीट केला आणि 3 ते 4 वर्ष झाले हा उपक्रम मी तुमच्यासाठी राबवत आहे.
आहे आणि त्याच्या जे विद्यार्थी भरती झाले आहे त्याच्या प्रतिक्रिया तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकताय. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही ती चॅनल तिथे नक्की जॉईन करून घ्या. तर मित्रांनो, याचं मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो, याचा डेमोही दाखवतोय की कशा पद्धतीने आपला हा टास्क असणार आहे. पर हो, तुम्ही किती वाचता याला काही महत्व नाहीये, तुम्ही काय वाचता याला फार महत्व आहे. पोलीस भरतीत विचारतात काय, आपण वाचतो काय, याची तफावत आपल्यात नसली पाहिजे. बेसिक पासून सेल्फ स्टडीने अभ्यास कसा करावा हे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. अजून एक गोष्ट अशी आहे की बरोबर फक्त क्लासेसवरती कुठलाच माईचा लाल भरती होत नाहीये. तुम्हाला भरती व्हायचं असेल तर पराव तुम्हाला सेल्फ स्टडी करावा लागतो आणि सेल्फ स्टडी करत असताना पराव गाढव मेहनत घेऊन चालत नाहीये. त्यासाठी तुम्हाला समाज स्टडी करावी लागेल आणि तो समाज स्टडीज मी तुम्हाला या टास्कच्या माध्यमातून देणार आहे. त्याचं टार्गेट मी तुम्हाला देणार आहे. जो पण विद्यार्थी 4 महिने माझ्या सोबत राहीन तर पराव गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला, आतापर्यंत लय लोकांवर विश्वास केला, लय क्लासेस लावल्या, लय अकॅडम्या लावल्या, जर का तुमचा स्कोर वाढत नसेल, 40 45 50 50 55 स्कोर असेल तर माझं टास्क तुम्ही जॉईन करा. मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा, मी सांगतो ते तुम्ही टार्गेट पूर्ण करत चला. गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला 4 महिन्यामध्ये पराहो, इमानदारीने सांगतो रे, 4 महिन्यामध्ये तुमची लेखी 90+ होईल. फक्त मी सांगतो ते करत चालायचं. आता आपण या टास्कची वैशिष्ट्य बघू, कशा पद्धतीने टास्क तुमचा असणार आहे. त्याच्यानंतर डेमोही तुम्हाला दाखवतो, कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा हेही तुम्हाला सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर चला मित्रांनो, आता कुठलाही वेळ न वाया घालवता आपण सरळ सरळ आपल्या टास्कची वैशिष्ट्य बघू. याच्यानंतर डेमोही दाखवणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू तुम्हाला बघत राहायचा आहे. बघा बरं, पहिला मुद्दा बघा की हा आपला 4 महिन्याचा मास्टर प्लॅन असणार आहे. 4 महिने म्हणजे किती रे, 120 दिवसाचा आपला हा मास्टर प्लॅन असणार आहे. 120 दिवस मी तुम्हाला टार्गेट देणार, ते 120 दिवस तुम्हाला टार्गेट पूर्ण करत चालायचं आहे. दुसरा मुद्दा बघा, यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे. की बाबा नेमकं तुम्ही काय केलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे, किती प्रमाणात वाचलं पाहिजे, कुठल्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे, कुठला टॉपिक घेतला पाहिजे, आज काय करायचं, गणिताचं, बुद्धिमत्तेचं, मराठी जीकेचं काय करायचं, याचं रोजच्या रोज तुम्हाला टॉपिक वाईज टास्क देण्यात येणार आहे. आणि टोटल 4 महिने देणार आहे बरोबर, 1-2 दिवस नाही. 4 महिने मी तुमच्याकडून कसरत करून घेणार आहे. 4 महिने मी सांगतो तसा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तिसरा मुद्दा बघा की 10 मे पासून ते 10 सप्टेंबर पर्यंत हे 4 महिने आपला टास्क हा चालू राहणार आहे. हा 4 महिन्याचा कालावधी आहे. बरोबर, आतापर्यंत लय लोकांवर विश्वास केला, एकदा माझ्यावरती विश्वास करून बघा. मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करून बघा. तुम्हाला कितीही मार्क पडू द्या, 50 55 60 कितीही मार्क पडू द्या, मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. तुमची लेखी ही पराव 90+ होणार म्हणजे होणार, गॅरंटी देतो मी तुम्हाला. आतापर्यंत लय लोकांवर विश्वास केला, शेवटचा माझ्यावरती करून बघा. 10 मे पासून पराव आपला टास्क देण्यासाठी चालू होणार आहे. याच्यामध्ये प्रवेश कसा घ्यायचा काय सर्व माहिती सांगतोय, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तुम्हाला टास्क हा व्हॉट्सअप वरती मिळणार आहे. दादा हो, टास्क साठी तुम्हाला कुठलीही ऍप डाउनलोड करण्याची गरज नाहीये आणि कुठलंही तुमचं स्टोरेज मोबाईलचं भरायचं काम नाहीये. तुम्हाला टास्क हा व्हॉट्सअप वरतीच मिळणार आहे, PDF स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर 14 मुद्दा बघा की आपण 4था मुद्दा बघितला. 5वा मुद्दा बघा की मी रोज जो अभ्यास देईन तेवढाच तो तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचा. मी रोज जेवढं सांगेन तेवढंच करा, त्याच्या पलीकडे काहीही करू नका. मी सांगतो तेच करत चला. दिवसभरात जेवढं सांगेन तेवढं पूर्ण करायचं. 120 दिवस सांगितलेलं टार्गेट कंप्लीट करून द्या. आयुष्यातले 4 महिने मला द्या. नाही तुमची लेखी 90+ बनवून दिली तर आपलं नाव दसरथे बदलून ठेवा. मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. लय पोरांच्या लेख्या 90+ करून दिल्या. तुम्ही तुमची मैदानी बनवा. येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या बापाचं नाव तुम्ही तुमच्या छाताडावरती लावल्याशिवाय राहणार नाही. एवढी गोष्ट सांगतो, तुम्हाला लक्षात राहू द्या. मी सांगतो ते करा, लेखी तुमची 90+ होणार म्हणजे होणार आहे. 5वा मुद्दा बघा, 5वा मुद्दा झाला. 6वा मुद्दा बघा की प्रश्नपत्रिका कधी सोडायची, कशी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्क मध्ये मिळत जाईल. प्रश्नपत्रिका सोडायची सुद्धा एक स्ट्रॅटर्जी असते पोराहो. 4 टप्प्यामध्ये आपण प्रश्नपत्रिका सोडली पाहिजे, कारण 100 पैकी 100 प्रश्न तुम्हाला येणार नाहीये, तुम्हाला 90च प्रश्न येणार आहे. तुक्का पण कसा मारायचा, कसा मारला नाही पाहिजे याची सुद्धा माहिती तुम्हाला टास्क मध्ये मिळत जाईल. हे सगळं काही मी तुमच्याकडून टास्क मध्ये करून घेणार आहे. एक बॅच कंप्लीट करा कुठेतरी 4-6 महिन्याची क्लासेसची आणि त्याच्यानंतर तुमचं पुस्तकाचं गाठोडं उचला आणि लॅबमध्ये जा. 4 महिने मी सांगतो तो टास्क कंप्लीट करा. त्याच्यानंतर बघा तुमची लेखी 90+ होते का नाही. अरे आतापर्यंत लय लोकांवरती विश्वास केला, एकदा माझ्यावरती करून बघा. एकदा मी सांगतो ते करून बघा. जर नाही तुमची लेखी 90+ झाली तर मग मला बोला. आतापर्यंत लय केलं रे, एकदा या दसरथे मास्तरला तुमच्या आयुष्यातले 4 महिने द्या, तुमची लेखी 90+ करून देतो. मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा.
फक्त लय पोरं 90+ लेखी करून दिली आपण, फक्त मी सांगतो ते करायचं फक्त तुम्हाला, ठीक आहे. 6वा मुद्दा झाला. 7वा मुद्दा बघा, टास्क पीडीएफ मध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजेल की बाबा हो काय वाचलं पाहिजे, काय वाचलं नाही पाहिजे, किती प्रमाणात वाचलं पाहिजे, आपण अभ्यासाला किती वेळ दिला पाहिजे, फापट पसारा करायचं नाही. तुम्हाला सुद्धा माहिती असेल, तुमच्या शेजारी पाजारी एखादं पोरग बसत असेल, 4-2 वर्ष झाले भरती करत असेल, पर हो तो 12-12 14-14 तास अभ्यास करतोय, पण तरी त्याचा स्कोर वाढत नाही. कारण का, पेपरला येतंय का नाही, गद वाचतंय एक, पर हो त्याचं काय होतं माहिती आहे का, तो अभ्यास तर करतोय, पुढचं पाठ आहे, मागचं सरसपाठ आहे, कारण नियोजन पद्धतीने मेहनत घेत नाही, पर हो टार्गेटेड स्टडी करत नाही, पर हो तो स्मार्ट स्टडी करत नाही, तो गाढव मेहनत घेतोय. गाढव मेहनत घेऊन चालणार नाही दादा, जग पुढे गेलंय, आपल्याला स्मार्ट वागायचं, टार्गेटेड स्टडी वागायचं आहे, टार्गेटेड स्टडी करायचा आहे, रोज 8 तास अभ्यास करा, त्याच्या व्यतिरिक्त काही करू नका, पण असा अभ्यास करा मी सांगतो तसा करा. मी सांगन तुम्हाला, डेमो सुद्धा दाखवतो की कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. उगा फापट पसारा करू नका, लय वारंवार सांगतोय तुम्हाला, ऐका माझं गरीबाचं, मी सांगतो ते करा रे, तुमची लेखी 90+ होईल, मी सांगतो ते करा, वारंवार सांगतोय तुम्हाला. 8वा मुद्दा बघा, आयुष्यातले 4 महिने प्रॉपर रोज 8 तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा. दादा हो, आपल्याला कलेक्टर व्हायचं नाहीये, IAS IPS, आपल्याला SP DYSP PSI व्हायचं नाहीये. ग्रह खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे, त्याचं नाव आहे दादा हो पोलीस शिपाई, आपल्याला ते व्हायचं आहे. आणि ते होण्यासाठी पराव तुम्हाला सांगतो मी की 14 तासन 15 तासन 16 तास अभ्यास करायची गरज नाही, 12 तासही अभ्यास करायची गरज नाही आहे. रोज 8 तास अभ्यास करा, पण नियोजन पद्धतीने अभ्यास करा. अभ्यास करत असताना पराव मी सांगतो ते करा, ते टार्गेट पूर्ण करत चला. नाही जर का लेखी 4 महिन्यात 90+ झाली, मग मला बोला. 8 तास 4 महिने अभ्यास 90+ लेखी गॅरंटी देतो, गॅरंटी. पराव कोणी तुम्हाला अकॅडमीमध्ये 2-2 लाख रुपये भरून गॅरंटी देत नाही, पण मी तुम्हाला देतो. 4-6 महिन्याची बॅच करा, नंतर क्लासेसच्या नादी लागू नका. क्लासेसना माणूस भरती होत नाही, तुम्हाला सेल्फ स्टडीज करावा लागतो. पण सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालत नाही, त्यासाठी तुम्हाला स्मार्ट स्टडी करावा लागतो. लक्षात राहू द्या, मी जे टार्गेट देतो ते पूर्ण करत चला. माझा टास्क कसा जॉईन करायचा, तुम्हाला 12वी बॅच आहे, 11 बॅच कंप्लीट झालेले आहे, सगळं काय सांगतो रे. पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. 9वा मुद्दा बघा, रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर 4 महिन्यात संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास हा सेल्फ स्टडीनं पूर्ण होतो. मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय की पराव क्लासेसवरती कुठलाच माईचा लाल भरती होत नाही आहे, आणि भरती व्हायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला हा स्मार्ट स्टडी करावा लागणार आहे. आणि स्मार्ट स्टडी पराव आपला टास्कच्या माध्यमातून कंप्लीट होणार आहे. 10वा मुद्दा बघा, 10 मे पासून टास्क देण्यासाठी चालू होणार आहे. बरोबर, 10 मे पासून टास्क देण्यासाठी चालू होणार आहे, म्हणजे 9 मेच्या रात्री 10 वाजता तुम्हाला उद्याचं टार्गेट म्हणजे 10 मेचं टार्गेट क्रमांक 1, हा टास्क क्रमांक 1 तुम्हाला देण्यात येणार आहे. लक्षात ठेवा. शेवटी एवढंच सांगन, 4 महिने मी सांगतो तसा अभ्यास करा, तुमचा रिझल्ट 100% येणार आहे. आतापर्यंत लय लोकांवर विश्वास केला, 1-2 मार्कांनी कटला असाल, वेटिंगला राहिला असाल, बरोबर 40 50 55 60 मार्क पडत असेल, 90+ करून द्यायची गॅरंटी आपली. मी सांगतो तसा अभ्यास करा. क्लासेसना भरती होत नाही माणूस, टास्कना भरती होतो. तुम्ही सेल्फ स्टडीचा अभ्यास करा, तुम्ही 4 महिन्यामध्ये लेखी तुमची 90+ होईल. फक्त मी सांगतो त्या पद्धतीने मात्र जीवाचं रान करून अभ्यास करायचा. 8 तास करायचा रोजचा, काय अभ्यास करायचा नाही, 8 तास करा 4 महिने. मी सांगतो तसा करा, पण मात्र नक्की सांगतो 100% गॅरंटी देतो तुमची लेखी ही 90+ होईल. 12वा मुद्दा बघा, पराव शेवटी एवढं सांगतो रे की डिसेंबर 2026च्या अगोदर 100% जाहिरात येईल. अभ्यास सोडू नका. पराव एक गोष्ट माझी लक्षात ठेवा की भरपूर लोक निगेटिव्ह बोलत आहे की आता भरती होणार नाहीये, ह्या होणार नाही, त्या होणार नाहीये. पण माझा हा आवाज रेकॉर्ड करून ठेवा, व्हिडिओ बघून ठेवा. डिसेंबर 2026च्या अगोदर 100% जाहिरात येईल. 20,000 पदांची जाहिरात आहे. पर हो, दरवर्षी भरती होत असते. मी भरती संपली की पोरांना सांगत असतो भरती कधी होणार आहे, आणि आपला कधीच आपण सांगितलेलं कधीच खोटं गेलं नाही आहे. मी सांगतो 100% जाहिरात येणार आहे. निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. भरती येते, भरती जाते, परत पोरं विचारतात सर पुढची भरती कधी आहे, तो मुसकाड हल्ला पाहिजे येड्या, तसं करायचं नाहीये. परवा भरती येणार आहे. डिसेंबर 2026च्या अगोदर 100% जाहिरात येईल. कुंभमेळ्याच्या धर्तीवरती 20,000 पदांची भरती होईल. याच्यानंतर कधी होईल मला माहिती नाहीये, पण येणारी भरती 100% येणार आहे 20,000 पदाची. त्याच्यामुळे अभ्यास सोडू नका. मी सांगतो तो करा, रिझल्ट तुमचा 100% येईल. आणि 14वा मुद्दा अति महत्वाचा आहे की निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. डिसेंबर 2026च्या अगोदर 100% जाहिरात येणार आहे. फक्त आपला अभ्यास आपण आपला चालू ठेवायचा आहे. आपला अभ्यास सोडू नका, ग्राउंड सोडू नका. मी सांगतो त्या पद्धतीने टार्गेट स्टडी करा. आता तुम्हाला या टास्क मध्ये प्रवेश कसा घ्यायचा हे सांगतो, त्याच्यानंतर प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा हेही सांगतो, आणि त्याचा डेमोही दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर बरोबर हा टास्क आपला
चालू होणार आहे 10 मे पासून. जर का तुम्हाला हा टास्क जॉईन करायचा असेल, ही बॅच आपली जर का जॉईन करायची असेल, तर याची फीस किती ठेवली आहे म्हणाल तुम्ही? तर 4 महिन्याची फीस फक्त ₹499 ठेवली आहे. रेग्युलर फीस याची ₹799 आहे. पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असल्यामुळे आपण याची फीस ₹499 ठेवलेली आहे. Google Pay, PhonePe किंवा Paytmला या नंबरवरती मला ₹499 फीस पाठवून द्यायची आणि स्क्रीनशॉट याच नंबरवरती WhatsAppला पाठवून द्यायचा. तुम्हाला मी बुक लिस्ट देतो आणि ग्रुपमध्ये सुद्धा ॲड करतो. 9 मेच्या रात्री तुम्हाला टास्क क्रमांक 1 भेटणार आहे. आता जे विद्यार्थी मला बोलतील की सर 10 मेच्या नंतर जर का आम्हाला हा व्हिडिओ हाती लागला तर आम्ही प्रवेश घेऊ शकतोय का? तर जास्तीत जास्त 15 मे पर्यंत तुम्ही डायरेक्ट प्रवेश घेऊ शकता आहे. जर का तिथून पुढे जर का तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही मला कॉल करा आणि कॉल केल्याच्या नंतरच प्रवेश घ्या. 15 मेच्या नंतर तुम्ही मला कॉल करून प्रवेश घ्या. 15 मे पर्यंत तुम्ही डायरेक्टली प्रवेश घेऊ शकता आहे. कारण झालेले 2 ते 4 टास्क आहे ते तुम्हाला मी पाठवून देईन 15 मे पर्यंत. पण जर त्याच्यानंतर जर का तुम्हाला व्हिडिओ हाती लागला तर मला कॉल करा आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रवेश घ्या. तसा घेऊ नका डायरेक्ट. आणि जर का तुम्ही 9 मेच्या आत 10 मेच्या आत जर का व्हिडिओ बघत असाल लगेच प्रवेश घेऊन टाका. कारण लगेच बुक लिस्ट घ्या आणि लगेच 9 मे पासून म्हणजे 10 मे पासून तुम्ही तुमचा अभ्यासाला लागा. वेळ वाया घालू नका. कारण भरतीची जाहिरात लवकरच येणार आहे. ठीक आहे. सगळी काही माहिती तुम्हाला समजली असेल. आता मी तुम्हाला सांगतो की कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा आणि त्याच्यानंतर त्याचा डेमो दाखवतो तुम्हाला की कशा पद्धतीने तुम्हाला मी टास्क देणार आहे. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला पोलीस भरतीला 4 विषय आहे. बरोबर आहे. आणि विथ PYQ सुद्धा आपल्याला करायचा आहे. तर आपल्याला तुम्हाला सांगतो रोज 8 तास अभ्यास करायचा आणि तो टार्गेट स्टडी करायचा. टार्गेट मी देणार आहे तुम्हाला. ते कशा पद्धतीने देणार आहे डेमो दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. ठीक आहे. तर इथे बघू शकताय तुम्ही. मग आपल्याला मराठी विषयाला 1.5 तास वेळ द्यायचा आहे. गणिताला पण 1.5 तास, बुद्धिमत्तेला 1.5 तास आणि सामान्य ज्ञानला आपल्याला 1.5 तास वेळ द्यायचा आहे. आणि PYQ मागील झालेल्या प्रश्नपत्रिकेला आपल्याला 2 तास द्यायचे. म्हणजे टोटल 8 तास अभ्यास करायचा. याच्या व्यतिरिक्त अभ्यास तुम्ही करू नका. पण नियोजन पद्धतीने अभ्यास तुम्हाला करायचा आहे. मी तुम्हाला टास्क देणार आहे आता. म्हणजे टास्क क्रमांक 1 सांगतोय तुम्हाला. डेमो दाखवतो की कशा पद्धतीने असणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 8 तास अभ्यास करायचा. 4 महिने करायचा. 90+ लेखी तुमची होणार आहे. 100% गॅरंटी देतो तुम्हाला. आता मी तुम्हाला त्याचा डेमो दाखवतो की कशा पद्धतीने मी तुम्हाला टास्क देणार आहे. चला आता काय करू मित्रांनो, आपण डेमो बघूया. तर मित्रांनो बघा, आता आपण डेमो बघत आहोत. इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल मास्टर प्लॅन टास्क डेमो टास्क क्रमांक 1 आहे. बघा पोलीस भरतीचा विचार करायला गेलं तर आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे 4 विषय आहे. मराठी, व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि त्याच्यानंतर सामान्य ज्ञान, चालू घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या. 90 मिनिटाचा पेपर असतो. आणि आपला 90 मिनिटाचा पेपर असतो. आणि त्याच्यानंतर 100 मार्क असतात आणि तुमच्या आयुष्याचा खेळ असतो. याच्या पलीकडे पोलीस भरतीला लेखी परीक्षेसाठी काही नाहीये. आता याच्यामध्ये मी टास्क क्रमांक 1 गणिताचा पहिल्या दिवशी मी तुम्हाला टास्क देणार. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की संख्या आणि संख्यांचा प्रकार बघा. फक्त किती प्रकार आहे ते पहा. 8 दिवस चालेल आपलं हे प्रकरण. आता तुम्ही मला म्हणसाल की सर बुवा हे आम्हाला नेमकं समजलं नाही. तर टास्क क्रमांक 1 आहे गणिताचा पहिला दिवस आहे. मी तुम्हाला अभ्यास दिला की संख्या आणि संख्यांचा प्रकार बघायचं. फक्त किती प्रकार आहे ते पाहायचं. मग त्याच्यामध्ये समसंख्या, विषम संख्या, प्रमेय संख्या, अप्रमेय संख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, कुठली संख्या कशी ओळखली जाते आणि त्याच्या व्याख्या तुम्हाला इथे बघायच्या. मग बघत असताना अशा पद्धतीने बघा की परत कधी करायची गरज तुम्हाला ही पडली नाही पाहिजे. याच्यामध्ये मग मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत किती आहे? 25 आहे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 23, 29, 31, 37, 41, 43, 44, 43, 54, 60, 61, 62, 71, 73, 79, 83, 89, 97. अशा टोटल 25 मूळ संख्या आहे. मी एका दमामध्ये 25 मूळ संख्या म्हटल्या. कारण का? मी तेवढी घासली आहे. मी तेवढा अभ्यास केला आहे. याचा अशाच पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे. मग पहिल्या दिवशी मी तुम्हाला गणिताचं काय सांगितलं की संख्या आणि संख्यांचा प्रकार बघायचा. फक्त किती प्रकार आहे ते पाहायचे आणि त्याच्या व्याख्या तुम्हाला बघायच्या आहे. पण बघत असताना अशा पद्धतीने बघा की परत तुम्हाला ते कधी करायची गरज नाही पडली पाहिजे. आता 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे ना, तर मग येड्यासारखं जर का आता काही पोरं आहे आपले बघा, काही पोरं आहे त्यांच्या लक्षात राहत नाही. मग तुम्हाला मी पहिल्या दिवशी काय सांगितलं की संख्या आणि संख्येच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते आणि त्याच्या व्याख्या तुम्हाला बघायच्या. मग बघत असताना अशा पद्धतीने बघा की कधी ते तुमचं विसरलं नाही पाहिजे. मग काही पोरं आपले असे आहे की त्यांच्या लक्षात राहत नाहीये. मग त्या पोरांसाठी सांगतो तुम्हाला की मी तुम्हाला पहिल्या दिवशी संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते तेवढंच बघायचं सांगितलं आणि त्याच्या व्याख्या बघायला सांगितलं. तर मग डायरेक्टली तुम्हाला समजून घेता येत नसेल तर काय हरकत नाही. जर लक्षात नसेल राहत तर डायरेक्टली 1 ते 100 पर्यंत किती संख्या आहे? मूळ संख्या बाबा 25 मूळ संख्या आहे ना, तर डायरेक्ट 21 वेळेस म्हणा. मी सांगतो मी स्वतः सांगत नाही, शास्त्र सांगतंय, विज्ञान सांगताय की कुठलीही गोष्ट जर का 21 वेळेस जर तुम्ही केली तर ती आयुष्यात तुम्ही
मी कधीच विसरत नाही. मग तुम्हाला मी पहिल्या दिवशी गणिताचा काय टास्क दिलेला आहे, काय अभ्यास दिला आहे, की संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते आणि त्यांच्या व्याख्या बघायचं सांगितल्या. मग त्यांच्या व्याख्या डायरेक्ट 21 वेळेस म्हण ना. बरोबर मी इमानदारीने सांगतो, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, नवरा, बायको सगळं विसरसान, पण 21 वेळेस केलेली गोष्ट माणूस आयुष्यात कधीच विसरत नाही. झाला तुमचा पहिल्या दिवशीचा गणिताचा टास्क. एवढंच करा गणिताचं, याच्या पलीकडे काही करू नका. मी सांगतो ते करा 4 महिने, मी सांगतो तसा अभ्यास करा. जर नाही लेखी 90+ झाली ना, आपलं चॅनल सबस्क्राईब करून टाका. अरे आतापर्यंत लय लोकांवर विश्वास केला रे, एकदा माझ्यावर करून बघा रे. लय लोकांकडे पैसा घातला तुम्ही. एकदा तुमच्या आयुष्यातले 4 महिने मला द्या. नाही तुमची लेखी 90+ केली ना, तर आपलं नाव बदलून ठेवा. मी गॅरंटी देतो परवा तुम्हाला मी पोलीस बनवल. मी तुम्हाला कलेक्टर बनवू शकत नाही, पण 100% नाही 10,000% सांगतो की पोलीस मी तुम्हाला बनवू शकतोय. कारण तेवढं माझ्याकडे स्ट्रॅटर्जी आहे, तेवढा अनुभव आहे. मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. हा झाला तुमचा पहिल्या दिवशी गणिताचा टास्क आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी बुद्धिमत्ता विषय सांगतो. आता बुद्धिमत्तेचं कसं आहे, हे आपलं बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे. गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे. कारण याच्यात पैकीच्या पैकी मार्क घेता येतात बरोबर. जीकेचा फापट पसारा असतो, पण हे कसं आहे, हे विषय आपल्या हातचे आहे, म्हणजे आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे. नाही माझा आहे, मी हक्काने सांगू शकतोय, अशा पद्धतीचे हे विषय आहे. याच्यामध्ये आता मग बुद्धिमत्तेचा पहिल्या दिवसाचा टास्क मी तुम्हाला सांगणार की वर्णमालेवरील 25 प्रश्न सोडवा. तर मग तुम्ही बुद्धिमत्तेच्या वर्णमालेवरील 25च प्रश्न सोडवायचे, याच्या पलीकडे काही करायचं नाही. झाला तुमचा पहिल्या दिवशीचा बुद्धिमत्तेचा टास्क. त्याच्यानंतर आता बरोबर मराठी व्याकरण हा विषय, याच्यासाठी आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरणार आहे. याच्यामध्ये पहिलं चॅप्टर बघा, मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण आहे. दिवस पहिला आहे. मी तुम्हाला मराठी व्याकरणाचे 3 मुद्दे अभ्यासाला देणार पहिल्या दिवशी. मी तुम्हाला सांगणार दादा हो की मराठी भाषा उत्पत्ती विषय बघा, मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा, भाषा व लिपी आणि स्वरूप बघा. आता काही विद्यार्थी मला बोलतील की सर ते सगळं ठीक आहे, पण आता मग हे 3 मुद्दे आम्ही अभ्यासायचे. आता जे विद्यार्थी 2-3 वर्षापासून अभ्यास करत असेल, वेटिंगला राहिला असाल, तर ते विद्यार्थी म्हणतील की सर हे 3 मुद्दे आम्ही लय झालं ना तर 15 मिनिटात करून टाकू. मलाही माहिती आहे तू 15 मिनिटात करू शकतोय, कारण दादा तूही तेवढा अभ्यास केलेला असेल. कारण तू वेटिंगपर्यंत पोहोचला म्हटल्याच्या नंतर असा तसा नसन पोहोचला, पण थोडीफार स्ट्रॅटर्जी तुझ्याकडे नव्हती म्हणून तो 1-2 मार्काने राहिला, किंवा तुला 40-50 मार्क पडत असतील. आपले जे काय, मी सगळ्या विद्यार्थ्याचा विचार करणारा माणूस आहे, एकाच विद्यार्थ्याचा नाही. आपण डायरेक्ट शून्यातला माणूस घडवणारा माणूस आहे. शून्यापासून तयारी करणारा सुद्धा आपला हा टास्क जॉईन करू शकतोय, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, म्हणजे झाले 40-50 मार्क पडतात, ते पण टास्क जॉईन करू शकताय. याच्यामध्ये बघा, मग आता तुम्ही म्हणता की मराठी भाषा उत्पत्ती विषय, मराठी व्याकरणाचे पार्श्वभूमी, भाषा, लिपी आणि स्वरूप, हे 3 मुद्दे अभ्यासायचे. मग हे 3 मुद्दे अभ्यासत असताना काय म्हणतो मी तुम्हाला, हे 3 मुद्दे अभ्यासत असताना असे अभ्यासा की ते आयुष्यात तुम्हाला कधी करायची गरज नाही पडली पाहिजे. आता काही पोरं बोलतील सर 15 मिनिटात आम्ही 3 मुद्दे करू. तुम्ही करू शकताय, पण मी एका विषयाला तुम्हाला 1.5 तास वेळ द्यायचा सांगितलाय. परवा 1.5 तास हे 3च मुद्दे करा, याच्या पलीकडे काही करू नका. कारण परत आपल्याला हे 3 मुद्दे आयुष्यात करायचे नाहीये, अशा पद्धतीने करायचे. मग आपले जे विद्यार्थ्यांना काही येत नाही, म्हणजे काही येत नाही म्हणायचा अर्थ असं समजू नका की तुम्ही येडे आहे, पण लक्षात राहत नाही बाबा, काहीची मेमरी असते लो, जरा लक्षात राहत नाही तुमच्या. तर मग काय करायचं, हे 3च मुद्दे परवा तुम्ही 21 वेळेस करायचे. मी तुम्हाला पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचा हा टास्क दिला आहे ना, 3 मुद्दे करायचे हे आपले, एवढे 3च मुद्दे करा. 21 वेळेस करून टाका डायरेक्ट हे 3 मुद्दे. 1.5 तासामध्ये 21 वेळेस हे 3 मुद्दे वाचणं पण होते. 21 वेळेस करून टाका. माय चान्स सांगतो, तुम्हाला काय समजून घ्यायची पण गरज लागणार नाही. 21 वेळेस करा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमचे नवरा, बायको, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड सगळं काय विसरून जासान, पण हे 3 मुद्दे केलेले आयुष्यात कधीच विसरणार नाही. माझं म्हणणं काय आहे, तुम्हाला मी जेवढा अभ्यास देतो तुम्हाला ते तेवढा करायचा. जर तुमची समजून घेण्याची कॅपॅसिटी असेल, तुमची क्षमता असेल तर समजून घ्या. नसल तर मी जेवढा टास्क दिला तेवढा 21 वेळेस करा. माय चान्स सांगतो, इमानदारीनं परवा सगळं विसरसाल. पण मी सांगितलेलं जे काही 21 वेळेस मुद्दे करायचे सांगितलं ते कधीच माणूस विसरू शकत नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. झाला तुमचा पहिल्या दिवशीचा मराठी व्याकरणाचा टास्क. त्याच्यानंतर परवा आपला आहे सामान्य ज्ञान हा विषय. हा विषय कसा आहे माहिती आहे का, खोंदा पाडून निकला चुबा, पण हे पण मी तुमच्याकडून करून घेणार आहे. याच्यामध्ये सामान्य ज्ञान हा विषय आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की राज्य आणि राजधान्या, एकूण केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या राजधान्या बघा. तर याच्यामध्ये परवा बघत असताना मी तुम्हाला सांगतो की राज्य आणि राजधानी आणि एकूण केंद्रशासित आणि त्यांच्या राजधान्या बघत असताना अशा पद्धतीने बघा की ते आयुष्यात कधी विसरल्या नाही पाहिजे. आता पहिल्या दिवशी मी तुम्हाला सामान्यांचा काय टास्क दिला की बाबा केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या, राज्य आणि त्यांच्या राजधान्या एवढंच बघायचं. मग बघत असताना अशा पद्धतीने बघा की आयुष्यात ते कधी विसरले नाही पाहिजे. आता एखाद्या राज्याची राजधानी तुमच्या ध्यानात राहत नसेल, बाबा राजस्थान आहे, राजस्थानची राजधानी काय, जयपूर. डायरेक्ट 21 वेळेस म्हणा ना, राजस्थानची राजधानी जयपूर, राजस्थानची राजधानी जयपूर. कोणता मायचा लाल थांबवतो तुम्हाला लक्षात न राहण्यापासून. अरे मी सांगतो ते करा ना रे, मी सांगतो ते करा, मी सांगतो तसा अभ्यास करा. कसा नाही तुमचा रिझल्ट येत, कसा नाही तुमची लेखी 90+. मग एवढंच करा ना पहिल्या दिवशी सामान्यांचं. झाला तुमचा पहिल्या दिवशी सामान्यांचा टास्क. एवढंच करा रे, याच्या पलीकडे काय करू नका. गॅरंटी देऊन सांगतो रे, आतापर्यंत लय लोकांवर विश्वास केला, एकदा माझ्यावर करा ना, एकदा माझ्यावर विश्वास करून बघा. नाही जर तुमची लेखी 90+ झाली तर मग मला बोला. फक्त गाढव मेहनत घेऊ नका. मी जे टार्गेट देतो ते टार्गेट पूर्ण करत चला. फक्त टार्गेट पूर्ण करायचं. 4 महिने आयुष्यात
घेतले. मी जो टास्क देईन तो कंप्लीट करा, कंप्लीट करा, कंप्लीट करा. कशी 90+ लिखी होत नाही मी बघतो. क्लासेसना कुठलाच माईचा लाल दादा भरती होत नाही. भरती व्हायचं असेल ना तर स्मार्ट स्टडी करावी लागते, टार्गेट स्टडी करावी लागते. उगा फापट पसरा वाचत बसतं येड्यासारखं. 4 वर्ष झाले भरती करते, मार्क पडून राहिले 75 रनांची. येडा झाला काय तू? 90+ जायचं आपल्याला. लेखी आहे ती 90+. 91, 92, 132 टोटल करून भरती नाही झालेले पोरं आहे आपल्याकडे. फक्त त्याची स्ट्रॅटर्जी नाही आहे. ज्या पेपरला पोराला 95 मार्क पडते तुला पण त्याला 95 पडले पाहिजे. फक्त स्ट्रॅटर्जी वापर. फक्त मी सांगतो ते कर. फक्त स्मार्ट स्टडी कर. गाडो मेहनत घेऊ नको. टास्क जॉईन कर, 100% फायदा होईल. अति महत्वाचं PYQ सुद्धा मी तुमच्याकडून करून घेतो पराव. 2016 पासून तर आतापर्यंत जेवढ्या भरत्या झाल्या प्रत्येक भरतीचे मला वाटतं काही 100, काही भरतीला 100 प्रश्नपत्रिका, काहीला 80, काहीला 55 अशा प्रश्नपत्रिका आहे. तर मी 2016 पासून तुमच्याकडून प्रश्नपत्रिका म्हणजे वाचून घेतो. याच्यामध्ये मी तुम्हाला जीके आणि मराठी व्याकरण वाचायला सांगतो. एक प्रश्नपत्रिका मी तुम्हाला 2दा वाचायला सांगतो. PYQ साठी मी स्पेशल 2 तास वेळ तुम्हाला दिलेला आहे. 8 तास आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर रोजच्या 4 प्रश्नपत्रिका वाचायला देतो. परवा इथे चुकून 3 झालं. रोजच्या 4 प्रश्नपत्रिका मी तुम्हाला वाचायला देतो. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे. रोजच्या रोज अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. जीके आणि मराठी व्याकरण प्रश्नपत्रिकामधलं वाचायला सांगतो. गणित बुद्धिमत्ता सोडायचं सांगत नाही, कारण चॅप्टर झाल्याच्या नंतर मी तुम्हाला गणित बुद्धिमत्ता सुद्धा सोडायचं सांगत असतो. अशा पद्धतीने टोटल टास्क मी तुम्हाला देणार आहे. फॉर एक स्ट्रॅटर्जी आहे. कशी स्ट्रॅटर्जी आहे मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो. व्हिडिओ फार मोठा होत आहे. मी काय करतो माहिती आहे का? चॅप्टर तुम्हाला करायचं सांगतो. हे बघा, लक्षात घ्या. एका प्रश्नापाशी तुम्ही किती वेळा जाता एक गोष्ट लक्षात घ्या. एक गोष्ट लक्षात घ्या. इकडे बघा रे. पहिली गोष्ट मी तुम्हाला आधी आता मराठी व्याकरणाचं घेऊ. पहिली गोष्ट आता मराठी भाषेचं उगम आणि व्याकरण पहिलं चॅप्टर आहे. मी तुम्हाला काय करावं लागतो? सर्वात पहिले मी तुम्हाला अगोदर ते प्रश्न वाचून घ्यायला होतो त्या याच्यामधले मराठी भाषेच्या उगम आणि व्याकरणामधले. मग प्रश्न वाचून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला बेसिक करायला सांगतो. बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकामधलंच. ते बेसिक झाल्याच्या नंतर लक्षात घ्या रे पोरांनो. ते बेसिक झाल्याच्या नंतर मी तुम्हाला काय करतो? PYQ आलेले जे काही प्रश्न असतात ते बडे सरांच्या पुस्तकामधून मी तुम्हाला वाचायला सांगतो. बडे सरांच्या पुस्तकामधून PYQ त्याच मराठी भाषेच्या उगम आणि व्याकरणावरले PYQ तुम्हाला वाचायला सांगतो. ठीक आहे. आता बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही किती एका प्रश्नापाशी म्हणजे एका चॅप्टरपाशी किती वेळेत जाता या 4 महिन्यामध्येच. तुम्ही पहिली गोष्ट बाळासाहेब शिंदे सरांच्या याच्यातून बेसिक कंप्लीट करता. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा PYQ कंप्लीट करून घेता. त्याच्यानंतर बरोबर तुम्ही प्रश्नपत्रिकामध्ये मराठी व्याकरण वाचत असतात. म्हणजे मराठी व्याकरण जे काही मी तुम्हाला रोजच्या प्रश्नपत्रिकामध्ये वाचायला सांगतो त्याच्यामध्ये तुम्ही वाचत राहतात. म्हणजे एका प्रश्नापाशी तुम्ही जवळपास 3 ते 4 वेळेस जातात. ह्या 4 महिन्यामध्येच स्ट्रॅटर्जीने अभ्यास करा रे पोरो. लक्षातही राहतं. मी सांगतो तसं करा. उगा फापट पसारा करू नका दादा. हो, इमानदारीने सांगतो रे. 90+ लेखीला काय लागत नाही. पोलीस भरती लय मोठी गोष्ट नाहीये. फक्त आणि फक्त टार्गेट स्टडी करा. मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करत चला. ठीक आहे. आता परत एकदा सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर ते विद्यार्थी घेऊ शकताय. रेग्युलर फीस 799 आहे. पण हा व्हिडिओ बघत असाल तर 499 तुमच्यासाठी ठेवले आहे दादा. तर गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला पाठवून द्यायचं. स्क्रीनशॉट याच नंबरवरती मला पाठवून द्या. व्हॉट्सअपला तुम्हाला लगेच ग्रुपमध्ये ॲड करतो आणि त्याच्यानंतर लगेच तुम्हाला बुक लिस्ट वगैरे सुद्धा देऊन टाकतो. कुठले बुक घ्यायचे काय सगळी काय माहिती देतो आणि ग्रुपमध्ये ॲड करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला काही विशेषाच्या सूचना देतोय महत्त्वाच्या. त्याच्यानंतर बरोबर जे विद्यार्थी आता बघा 10 मेच्या आत व्हिडिओ बघत असाल तर लगेच प्रवेश घेऊन टाकायचा. कुठलाही विचार नाही करायचा. 10 मेच्या नंतर जर व्हिडिओ बघत असाल तर जास्तीत जास्त 15 मे पर्यंत तुम्ही प्रवेश घ्या. तुम्हाला झालेले टास्क मी पाठवून देईल. पण 15 मेच्या नंतर जर का व्हिडिओ हाती लागत असाल तुमच्या, काय म्हणतो मी तुम्हाला, 15 मेच्या नंतर जर का व्हिडिओ हाती लागत असेल तर मला कॉल करा आणि त्याच्यानंतर प्रवेश घ्या. डायरेक्ट प्रवेश घेऊ नका. ठीक आहे. पण 15 मेच्या हाती लागला आपलं समजा काय म्हणते त्याला 15 मेच्या हाती लागत असला व्हिडिओ तर लगेच प्रवेश घेऊन टाकायचा. वेळ वाया घालू नका. भरती निघणार आहे. ठीक आहे. तर आशा करतो संपूर्ण माहिती इथे तुम्हाला समजली असेल. तुमची वैयक्तिक पोलीस भरती संदर्भातही काय अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज कॉल करा. शक्यतो कॉल करू नका दादा. मेसेजच करा. मी तुम्हाला रिप्लाय नक्की देतो बरं का. तुमची जरी वैयक्तिक अडचण असेल तर असं नाही की तुम्हाला जॉईन करायचं असेल तर मला कॉल करावा, नाही तर करू नका. तसा माणूस नाही आपण. लय वर्ष झालं या क्षेत्रात काम करतोय. आपलं व्हॉट्सअपला मेसेज करू शकताय तुम्ही. तुमची वैयक्तिक अडचण असेल काही पण तर व्हॉट्सअपला मेसेज करा. ठीक आहे. तिथे रिप्लाय भेटून जाईल. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.